महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली आहे। मार्च महिन्याचं वेतन देण्यासाठी अपुरा निधी मिळाल्यानं पगारामध्ये कपात करण्यात आली। या प्रकरणी एसटी कामगार संघटना आता आंदोलनाच्या तयारीत आहे। एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यामध्ये 56% वेतन देण्याचे आदेश सर्व विभागीय कार्यालयाला देण्यात आले, तर 7 तारखेला मिळणारं वेतन अनेक कर्मचाऱ्यांना 9 तारखेला मिळालं। त्यानंतर सुद्धा कपात करण्यात आल्यानं कामगार संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेण्याची तयारी केली। महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामध्ये 87,000 कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 460 कोटींची गरज होती, मात्र फक्त 277 कोटी रुपये मिळाले आणि त्यामुळे उपलब्ध निधीत 56% वेतन देऊन 44% वेतन कपात करण्यात आलं। लग्न सराईच्या काळात आम्ही घरची कार्य बाजूला ठेवतो पण एसटीची सेवा करतो आणि असं असताना आमचा पगार तुकड्या तुकड्यांना देणं हे एसटी कामगारांना मान्य नाही। आणि म्हणून काल महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेनं शासनाला आणि प्रशासनाला पत्र दिलेलं आहे। तातडीनं आजच्या आज 100% पगार करावा असं आवाहन तुमच्या मार्फत मी करतो, अन्यथा आंदोलन आम्हाला करावं लागेल, संघर्ष अटळ आहे। कंडक्टरला आणि ड्रायव्हरला मात्र प्रचंड या उन्हाचे चटके सहन करावे लागतात आणि विशेष रूपानं ह्या सगळ्या गाड्या जुन्या झाल्यामुळे प्रचंड हीट गरम या गाड्या होत्या। अशा वेळेस त्या बिचाऱ्या कर्मचाऱ्यांना 56% पगार देणं म्हणजेच त्यांच्या जखमेवर मीठ चोळणं आहे। एस टी कर्मचाऱ्यांच्या आता त्या बिचाऱ्या परिश्रम करणाऱ्या माणसाच्या भावनाशी खेळू नये। आमचे मंत्री प्रताप सरनाईक त्याच्यातून रस्ता काढतायत। जेवढं शक्य होईल तेवढं जास्त पेमेंट लवकरात लवकर द्यायची त्याची भूमिका सुद्धा आहे। त्यांनी तशी मुख्यमंत्र्यांना विनंती सुद्धा केली होती। म्हणून मला वाटतं जास्त काळ एसटी कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार नाही।